सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते राजन तेलींनी मोठा गौप्यस्फोट केलाय। कर्ज घोटाळा प्रकरणाचे सूत्रधार नितेश राणे असल्याचा दावा राजन तेलींनी केला। त्याचबरोबर या कर्ज वाटपाची सखोल चौकशी व्हावी, नितेश राणेंनी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर दबाव टाकून मनमानी पद्धतीने मोठ्या रकमेची कर्ज घेतलेली आहेत आणि त्याचं वाटप केलेलं आहे। नाबार्ड सहकार निबंधक, स्थानिक पोलीस यांच्याकडे सिंधुदुर्ग बँकेच्या अवैध कर्ज वाटपाच्या तक्रारी वारंवार आलेल्या आहेत, पण या प्रकरणाची संबंधित यंत्रणांनी दखल घेतली नाही असं तेली म्हणाले। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी राजन तेली यांच्यासह 8 जणांची दिल्ली इथल्या बँक सुरक्षा आणि फसवणूक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर राजन तेलींनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आणि त्यानंतर तेलींनी केलेल्या या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। पावलं नितेश राणेचं आहे। नितेश राणे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली बँक चालली आहे, याचे सगळ्याचे मागे ते आहेत। आणि मग तेरा कर्ज देताना त्या रॉकस्टारला डायरेक्टरच परत राजीनामा दिला। एकदा 6.5 कोटी दिले, दुसऱ्या वेळी 10 कोटी रुपये दिले, तिसरं त्यांच्याकडे असलेला पीए राहुल पै हातकडे 20,000 रुपये वर मानधनावर आहे, त्याला 7.5 कोटी रुपये दिले। अशा प्रकारचा जो गैरव्यवहार आहे हा उघडकीस येऊ नये आणि मी ज्या तक्रारी केल्या होत्या दबून जाव्यात आणि म्हणून त्यांनी राजकीय सुडाने मला अडकवण्यासाठी हे केलं। मला काही फरक नाही। बघा, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेतला तो कर्ज घोटाळा आहे। खरं म्हणजे ह्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण ईडीकडे सोपवायला पाहिजे। राजन तेलींचं पत्र मी वाचलं। राजन तेली यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते अत्यंत गंभीर आहे। सहकारी बँकांवर तुमचा राग आहे ना, काँग्रेसवाल्यांनी लुटलं, राष्ट्रवादीवाल्यांनी लुटली बँका किंवा अन्य कोणी लुटलं। या बँका कोण लुटताय? कोकणातल्या बँका, सहकारी बँका अनेक वर्ष राण्यांच्याच ताब्यात आहेत। कोण लुटताय त्या? हा गैरव्यवहार कोण करताय? हे काय सीएमला दिसत नाही काय? राजन तेली हे माजी आमदार आहेत माझ्या माहितीप्रमाणे, आणि त्यांनी अधिकृतपणे हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं।